आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाड्यात पडलेल्या जुनाट फर्निचर सारखी अवस्था झाली आहे सौर्या तुझी. कुणी येतं आणि बाजूला सरकवून जातं. तुलाच तुझी इमेज बदलायला हवी आता. आणि वेळ आली तर वेदपेक्षा पण काहीतरी वेगळं करू शकतो. हे तुला बाबांना आता दाखवूनच द्यावं लागेल. खोटा सिक्का समजतात काय तुला? असा धमाका करतो ना आता, सगळे थक्क झाले पाहिजेत. आताच लागतो कामाला. हा बाबा बोला. हा वेद बेटा, एक अर्जंट काम आहे, लवकर निघ आणि मुकुंद नाईकांच्या घरी ये. अर्जंट? बाबा काही प्रॉब्लेम नाहीये ना? अरे प्रत्येक वेळी प्रॉब्लेम असायलाच पाहिजे का? कधी कधी आनंदाची बातमी असते. हे बघ, एक गोड बातमी आहे. वेळ वाया घालवू नकोस, लवकर ये. हा हो ठीक आहे, आलो. आनंदाची बातमी? काहीतरी खास असेलच, पण काय ते देव जाणे. नायकांकडे का बोलवलं असेल? बाबू येतेस ना? किती दिवसांनी अशी हाक मारली. बर, सगळी तयारी झाली ना? सगळ्या गोष्टी घेतल्या ना बरोबर? हो सगळं घेतलंय, पण इतकं तयार न पण कुठे चाललोय? कोणाकडे? मनात काय तुमच्या? माझ्यावर विश्वास ठेव आणि शुभ कार्याला जाताना प्रश्न विचारू नका कोतीणबाई. चला लक्ष्मण, हे सगळं सामान गाडीत ठेव रे. चल. मिस नलिनी. हा सर. नाही नाही बस 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 बस. माझं एक काम होतं तुझ्याकडे, थोडी हेल्प हवी होती. प्लीज करशील का? ऑफिसचंच काम आहे ना? अर्थात. मग सर ती माझी ड्युटीच आहे. बोला ना, काय काम होतं? थोडं अवघड आहे काम. म्हणजे आपल्या काही ऑर्डरची डिलिव्हरी पेंडिंग आहे. तर त्याला कारणही तसंच आहे की आपल्याकडे रॉ मटेरियलचं जरा शॉर्टेज आहे. बरं. सो आपल्या कोणत्या क्लायंटची किती ऑर्डरची डिलिव्हरी पेंडिंग आहे याची मला एक लिस्ट हवी होती. ओके. काम खूप महत्वाचं आहे, म्हणून हे काम ना ऑफिसमध्ये नेहमी वेददादाच करतो. अच्छा. पण नेमका आता तो ऑफिसमध्ये नाहीये. आणि मला ना जेन्युइनली वाटतं की ऑफिसमध्ये त्याच्याशिवाय हे काम फक्त तूच करू शकतेस. तर माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज हेल्प करशील का? सर रिक्वेस्ट का करतायत? मी करेन ना काम. आणखी एक गोष्ट होते, म्हणजे हे काम जरा वेळ घेणार आहे, त्यामुळे वर्किंग आवर्स नंतर सुद्धा काही वेळ थांबावं लागू शकतं. चालेल ना? काम महत्वाचं आहे ना? हो. मग करेन सर मी. ही फाईल. थँक्यू. हो. मुकुंदराव नमस्कार. अरे असं बघताय काय? मला ओळखलं नाही का काय? अहो नाही नाही, असं कसं होईल? तुम्हाला ओळखणार नाही असं होईल का? पण तुम्हाला असं अचानक बघून थोडं बावरलो. तुम्ही असे उभे का? या ना, बसा प्लीज. विष्णू आण रे सगळं. ठेव सगळं. जा बस.
मिताली बाहेर ये बाळा. हा बाबा. बघा ही पण तुम्हाला बघून थक्क झाली. बाळा पाणी घेऊन ये. हो. अहो सुदाम्या घरी श्रीकृष्ण आला की थोडी तारंबळ उडतेच ना. काय म्हणता? बाबाराव खोत या भेटवस्तू घेऊन का आले असतील? तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत आहे, पण तुम्ही असं अचानक येण्याचं कारण नाही समजलं. ठेव ठेव ठेव. गोडच आहे ही मुलगी, आवडतेच मला. अगं मुकुंदरावांचे संस्कार आहेत तिच्यावर, गुणी असणारच. मुकुंदराव, आम्ही अचानक आलेलो नाही, खूप व्यवस्थित नीट विचार करून आलेलो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, बाबाराव खोताचा एकदा विचार पक्का झाला की तो उशीर लावत नाही. अहो बघताय काय, मितालीचा मानपान करा, नंतर मी मुकुंदरावांचा मानपान करतो. काय? हो. घे बाळा. अगं अशी गडबडून जाऊ नकोस, बघ तर आधी. सोडलं नसतं. व्हॉट डू यू मीन? असं काय केलं असतंस तू? आणि तुझ्या आईला काय झालंय काय नाही झालंय याच्याशी माझा काय संबंध? तू काय बोलतेस मला काही कळत नाही आणि त्यात मला इंटरेस्ट सुद्धा नाही. हे बघ, तू इथून जा. डोंट वेस्ट माय टाईम. मलाही तुमच्याशी बोलून माझा वेळ वाया घालवायचा नाहीये आणि मलाही इंटरेस्ट नाहीये या सगळ्यामध्ये, पण माझ्या आईच्या जीवावर बेतला ना म्हणून तुमच्याशी बोलायला आली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम, माझी आई माझ्यासाठी सर्व काही आहे. आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या आईमुळे, आणि तिने मला मोठं करण्यासाठी खूप खस्ता खाल्लाय. नाही, मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग आहे, पण तो राग फक्त माझ्यापुरतं मर्यादित ठेवा ना. आईवर का राग काढताय? नशीब आज अनर्थ होता होता टळलाय. आज मी शांत बसते हा मॅडम, पण पुन्हा जर का माझ्या आईला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर मात्र मी शांत बसणार नाही. तू धमकी देतेस मला? तुम्ही याला धमकी समजा नाहीतर आणखी काय, पण मी शेवटचं सांगते, पुन्हा माझ्या आईच्या वाट्याला जायचं नाही. बाप रे, काय तोंड सुटलंय असं हिचं. तुमच्यासमोर इतकं कशी काय बोलू शकते ही? शी बाबा. आता सगळ्या गोष्टी तिच्या फेवरमध्ये आहेत ना, पण तिला कसं गप्प करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. खास तुझ्यासाठी आणलंय सगळं. आवडतंय ना तुला?
मुकुंदराव, आता तुमचा मानपान या. पण हे घ्या घ्या घ्या. नक्की हा काय प्रकार आहे? ह्यात खोतांचा काही डाव तर नसेल ना? आणि हा हिरवा सुडा तर नवरीला देतात. तुम्ही दोघंही असं गोंधळून जाऊ नका. मी नमनाला घडाभर तेल घालत नाही, थेट मुद्द्याचं बोलतो. आमच्या वेदसाठी तुमच्या मितालीचा हात मागायला आलोय मी. वेदला मिताली आवडते. आता मुलाची पसंत ती आपली पसंत. हो, आपण जे काय करतो ते सगळं मुलांसाठीच करतो ना. आणि तुम्हाला माहिती आहे, बाबाराव खोत अख्ख्या गावाला मुठीत ठेवतो. पोरांसमोर काही चालत नाही बघा आपलं. चला काय अहो, बघताय काय, लग्नाचा बार उडवून देऊया. हा पण खोतांचं घराणं खूप मोठं. अहो, पण या मोठ्या घराण्याचे संस्कार, त्याची प्रतिष्ठा कोणी टिकवली? बाहेरून आलेल्या सुरांनी टिकवली ना. मग अहो पण तुमची आमची बरोबरी म्हणजे अहो हे काय कुस्ती आहे का? बरोबरींच्यात लढवायला प्रेमाचं नातं आहे हे, प्रेमानं जोडूयात ना. आणि नातं काही असं ठरवून जोडता येत नाही. देव स्वर्गातच जोड्या ठरवतो. अहो पण खोतांची स्वरीक म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तुम्ही अचानक बॉम्बच टाकलाय आमच्यावर. आता तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसांना मी नाही कसं म्हणणार? मुकुंदराव, शेवटी काय, मुलांचं सुख महत्वाचं. मला जसं कळलं ना की वेदला मिताली आवडते, मी तडक निर्णय घेतला. तुम्हाला पण आनंद झाला असणारच. मी तर खूप 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 आनंदात आहे. हा अरे बापरे, आता हॅलो दादा, ऐक ना, आज ऑफिसमध्ये ना थोडं अर्जंट काम आहे. म्हणजे हे काम ऍक्च्युली वेद करतो, पण आज वेद नाहीये तर माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे घरी यायला उशीर होईल. काळजी करू नकोस, आईला मात्र नक्की सांग. हा हा ओके ओके, हो येते येते. हा बाय. गोदावरी कंपनीचे जे मालक आहेत ना बाबाराव खोत, त्यांनी आमच्यासोबत खूप मोठ्या मोठ्या डील्स केल्यात. हा, त्यांनी आमच्याकडून एक खूप मोठा आलिशान बंगला विकत घेतलाय आणि ती डील करता करता त्यांनी आम्हाला एक ऑफर पण दिली. गोदावरी फूड्स विकत घेता का म्हणून हीच ऑफर दिली आहे. सई बोलली गोदावरी फूड्स रणजित खोत विकणार.
आणि नेमकं त्याच दिवशी भैरवी मॅडम आल्या होत्या ऑफिसमध्ये. त्यांनी आणलेल्या एनव्हलप मधली कागदपत्र त्याच कामासाठी तर नसतील. भयानक आहे हे सगळं. मुख्य म्हणजे वेदला या व्यवहाराची कल्पना सुद्धा नाहीये. मलाच वेदला हे सांगायला हवं. नाही पण पुरावा कुठे आहे माझ्याजवळ? त्याशिवाय वेद विश्वास नाही ठेवणार. पुरावा, हा, मी सईला विचारू शकते. ती स्पष्ट काय ते सांगू शकेल मला. बोलते सई सोबत. नलीचा फोन. बोल ग, आज बरं वेळ काढून फोन केलास. सई, मला तुझी मदत हवी आहे. मदत? बोल, काय मदत हवी? तू बोललीस की रणजित खोत गोदावरी फूड्स विकणार आहेत. नक्की तुला काय डिटेल्स माहिती आहेत मला सांगशील? अच्छा ते, अगं तुझे बॉस आहेत ना रणजित खोत, त्यांनी आमची प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्यावेळेस आम्हाला एक ऑफर दिली की त्यांना गोदावरी फूड्स विकायचंय. त्याच्याबद्दल डिटेल्स मला एवढं माहित नाहीये, पण असंच काहीतरी ते बोलले होते. सई, मी तुला नंतर फोन करते. हा, बाय. खूप 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 आनंद झालाय. आणि तुम्ही पण खूप आनंदात असाल, हो ना? बाबा, अरे वेद, ये ये ये. ये बस. अरे ये ना, ये बस. वेद, नाही ओळखत असालच तुम्ही, हा? अरे हो, यांना कोण ओळखत नाही. खूप मेहनती आहे बरं का वेद, गुणी आहे. अहो, माझा सगळा बिझनेस हाच सांभाळतो मी, फक्त नावाला. तुम्हाला सांगतो, आजच्या काळात असं मेहनती, आई वडिलांचा ऐकणारा मुलगा मिळणं दुर्मिळ. मिताली, वेद, सई, सई ती फाईल दिसली का माझी? हा सई, दिसतच नाहीये. आणि उद्या खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे मला त्या फाईलचं. आठवत सुद्धा नाही लास्ट टाइम कुठे बघितली होती. सिरियसली अहो प्लीज सांगा ना, कुठे ठेवली ती फाईल? मला ना उद्या एक अर्ली मॉर्निंग इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्याच्याकरता ती फाईल हवी आहे. कळतंय का तुम्हाला?
एक तर मी त्याची काही इन्फॉर्मेशन लॅपटॉप मध्ये पण नाही टाकली माहिती. सई, अहो ती फाईल. हो, काय काही हवंय का तुम्हाला? तुम्हाला काय झालं? एवढं कसला विचार करत बसलाय तुम्ही? नाही, कसलाच विचार नाही करत. सई, तुमच्या चेहऱ्यावरनं साफ कळतंय मला की कसलं तरी टेन्शन घेतलंय तुम्ही, त्याचाच विचार करत बसलाय. काय झालंय मला नाही सांगणार? टेल मी. तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची? हो, बरी आहे मी. मग सांगा मला काय झालंय, कसला विचार करत आहे? विचार कसलाच नाही करत आहे. आईची काळजी वाटते. का म्हणजे काय, म्हणजे तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची? आता मंगळगौरी झालं तेव्हा तर बरं वाटलं मला, ओके होत्या म्हणजे. नाही, तब्येत बरी आहे. हो, वाईट स्वप्न पडलं मला. स्वप्न बघून इतका ओव्हर थिंक करताय तुम्ही आणि टेन्शन घेताय सिरियसली. आणि तिकडे वरून आहे ना, मामा पण आहे आईंची काळजी घ्यायला. मग इतकं टेन्शन घ्या. आणि जर तुम्हाला खूप असं अनइझी फील होतच असेल तर मग आईंना फोन करा किंवा लगेच भेटून या त्यांना. डोंट वरी, ओके? आता कसं सांगू मी तुम्हाला, मला आईची काळजी का आणि कोणामुळे वाटतेय ती. आबाराव खोत जर खरंच गोदावरी फूड्स विकणार असतील, हा केवढा मोठा इश्यू आहे. मला हे वेदला सांगायला हवं की बाबाराव खोत पूर्ण कुटुंबाची फसवणूक करतायत. कसं सांगू मी, माझ्याकडे काहीच पुरावा नाहीये. फाईल्स